लोहगड प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। या दोघांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकलं होतं असा दावा पोलिसांनी केला असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटची तपासणी केली असता त्यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा मोठा दावा करण्यात आलाय। पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपासामध्ये ही मोठी माहिती समोर आली आहे। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येतेय। पोलिसांच्या हाती लागलेल्या दोघांच्या व्हॉट्सअप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या चौकशी दरम्यान तसेच त्यांच्या मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत। 6 ते 7 महिन्यातील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे। तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आलाय। त्या दोघांनी कुटुंबियांपासून लपवून लग्न केलं होतं असेही तपासात समोर आले आहे। हा विवाह केतन आणि सिया यांच्या 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र हे गुपचूप लग्न नेमकं साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर हे स्पष्ट झालेलं नाही। व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या खुनातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत आता पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। दोघांनी केतनच्या खुनासाठी अनेक वेब सिरीज तसेच पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचंही समोर आलंय। लोहगडावरून ढकलून देऊन व्यावसायिक केतन अग्रवाल याचा होणारी पत्नी सिया गोयल व तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी हत्या केली। या प्रकरणात दोघांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, तर त्यांच्यामधील झालेलं संभाषण तसेच चॅटिंग यामधून वेगवेगळे धक्कादायक माहिती समोर येतेय। आरोपींच्या मोबाईलमधील 6 ते 7 महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली जात आहे। पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा याविषयी माहिती घेतल्याचं समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे। भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल याबाबत आरोपींनी माहिती गोळा केल्याचं निष्पन्न झालंय। चाकू किंवा इतर शस्त्र वापरून खून केल्यास पुरावे सहज मिळू शकतात व आरोपी पकडली जाण्याची शक्यता वाढते असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता। या गोष्टी घेण्यासाठी कुठे ना कुठे जावे लागेल, त्या सांभाळाव्या लागतील अथवा घटनेनंतर त्या लपवून ठेवाव्या लागतील। त्यामुळे कोणतेही शस्त्र न वापरता उंच कठड्यावरून ढकलून देऊन खुनाचा निर्णय घेण्याचे सियाने चौकशीत सांगितल्याचा दावा पोलिसांनी केलाय। या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे। 18 जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली। या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी केतनची पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली आहे। सध्या हे दोन्ही आरोपी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। या कोठडी दरम्यानच पोलिसांनी केलेल्या तपासात आणि व्हॉट्सअप चॅटच्या छाननीतून त्यांच्या गुपचूप लग्नाची ही नवीन माहिती समोर येत आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।